हाय हॅलो हँगआउट गणपती वेल क्लासमेटचा हँगआउट आहे आणि आय गेस सगळेजण नवीन आहेत हँगआउट साठी आणि इथे आमचा डेब्यू आहे बऱ्याच जणांचा डेब्यू आहे इकडे. वेल सगळेजण आलेले आहेत आणि आपण हँगआउट सुरू करतोय. मी यांच्याशी खूप बोलले, खूप गप्पा झाल्या आमचे. आता तुमचा चान्स आहे या सर्वांसोबत गप्पा मारण्याचा. सो लेट्स स्टार्ट विथ यू गाईज. चला, तुमच्या 5 एवढ्या जणांमध्ये कोणाला पहिला प्रश्न विचारायचा आहे? जस्ट रेज युअर हँड. ओके, मानसीला विचारायचं. मानसी माईक अनम्यूट कर आणि क्वेश्चन विचार. सई तामणकर का नाही आली आहे? आली आहे, फक्त ती चहा घेते, 2 मिनिटात येऊन पोहोचेल. ओके, तुझ्याशी जास्त बोलायचं ऍक्च्युली. हो ना, आल्याला बोलायला लावू आपण. चालेल. एवढाच प्रश्न जे आहेत त्यांना काही. ओके, अंकुश दादाशी मला बोलायचंय. बोलो. मला ऍक्च्युली तुला भेटायचं होतं, पण अनफॉर्च्युनेटली मी तुला भेटू शकत नाहीये, पण मी तुझ्याशी चॅट करतेय. ओके. मला असं बोलायचं की आधी मला तू नाही आवडायचंस, पण जेव्हापासून तू दुनियादारीमध्ये जो दिगूचा रोल केला त्यापासून म्हणजे असं खूप लाईट झालीये. थँक्यू. आणि आय लव्ह यू सो मच. आता मी हळूहळू आवडायला लागलो मला मी. हो. ओके, मानसी तुला आणखी काही प्रश्न आहेत का? सांगायचं आहे प्रश्न? नील सोबत, म्हणजे अग्निहोत्र माझा नील, मी त्याला अशीच ओळखते. हाय. तू आमच्या एरियामध्ये गणपतीला येऊन गेला, तुला आठवत असेल का? श्रीखंडेवाडी, डोंबिवली ईस्ट. जाऊ दे, काही नाही. पण जाऊ दे, काही नाही. Mansi is gone. Mansi. No, yeah, I'm back. कसा आहेस तू? काय? तू कसा आहेस म्हटलं? मी अप्रतिम आहे. तू कशी आहेस? मस्त. 16 जानेवारीला मित्रांबरोबर जाणार ना क्लासमेट बघायला? ऑब्विसली यार, जायचंच आहे बघायला. क्या बात है, वा वा वा. ओके मानसी, तुला खूप काही बोलायचं असेल, आपण परत तुझ्याकडे येऊया. ओके, थँक्यू. नेक्स्ट. तुझा फक्त माईक म्यूट ठेव. आपण पुढच्या पार्टिसिपंट कडे जाऊया. आता मला प्रश्न आला. मानसी आहे, आता केतकी, सचिन, तुम्हाला प्रश्न विचारायचे. सचिन, माईक अनम्यूट कर. हॅलो. सचिन, थोडा आवाज वाढव ना. हॅलो, आता ऐकू येतोय व्यवस्थित? हो. सगळ्यांना नवीन वर्षाचा खूप खूप शुभेच्छा. I am so excited to watch classmate on 16 Jan. मला सगळ्यांना एक विचारायचं होतं की नवीन वर्षाचं काही प्लॅन्स असतील, रिझॉल्युशन असतील तुमच्या सगळ्यांचे, मला सगळ्यांचे रिझॉल्युशन जाणून घ्यायचे. स्टार्टिंग फ्रॉम सचित. नवीन वर्षी आम्ही हे सगळ्यांनी ठरवलं की आम्ही उत्तम सिनेमे करू आणि जास्तीत जास्त आमच्या कामाशी प्रमाण. मी काही ठरवलेलं नाहीये. काय झालं, 31 नंतर ते 2-3 दिवस जातात ना आपल्याला, जरा एकदा हँगओव्हर उतरला की मग ठरवणार आहे. नक्की सांगू पुढच्या भेटीत. मी 16 जानेवारी पासून माझे क्लासमेट्स वाढवणार आहे आणि तू पण त्याच्यामध्ये ऍड होशील नक्की. हो, नक्कीच. मी तर फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार आहे. सोनाली मॅम. मी ऍक्च्युली सुरुवातच इतक्या धमाकेदार सिनेमाने होते, सो काय होप हे वर्ष असं ब्लॉकबस्टर जावं. सध्या तरी क्लासमेट आणि क्लासमेट, नवीन वर्ष माझं क्लासमेटने सुरू होतं. तुझा काय प्लॅन नाही? दरवर्षी काही रिझॉल्युशन करत नाही, पण मी यावर्षी केलंय की छान अशीच मला काम मिळवलं आणि मला भरपूर शिकायला मिळालं. रेझोल्युशन वरनं एक मला विचारायचं वाटतं की खरंच रेझोल्युशन किती सिरियस असतात, कधी तुम्ही काही विचार केला? काही कधी इम्प्लिमेंट होत नसतात, पण किती
आणि कधी आपण रेझोल्युशन करत नाही का, म्हणजे आपण कधी कसं करतो आणि 1-2 तारखेला मिळा ऑब्विसली रेझोल्युशन रेझोल्युशन आपण जेव्हा ठरवतो ना की हे रेझोल्युशन करावं तेव्हा आपण सिरियस असतो, नंतर 1-2 दिवसांनी ते एक फेड होत जातं असं मला वाटतं. आणि सचिन आय होप तुम्ही रेझोल्युशन नाही करत असतील. करतोस का तू रेझोल्युशन? मी केलाय फर्स्ट रेझोल्युशन, मला क्लासमेट मी खूप वेळेस बनले विथ होल फॅमिली विथ फ्रेंड्स सगळ्यांसोबत जाणार, सगळ्यांसोबत त्यांना सांगितलं की माझं तिकीट तुम्हालाच करायचं सगळ्यांना, त्यामुळे ते प्रॉब्लेम. मला सांगा इकडे क्लासमेट सैफलिक कोण आहे? कोणी आलंय ऑनलाईन? नाही. ओके हे ओके, आता सचिन झाला, प्रसाद, शेती, कोणाला प्रश्न विचारायचा आहे? हॅलो, हाय एव्हरीवन. माझा प्रश्न आहे सचिन, इव्हन सगळ्यांसाठी. तुम्ही सगळे खूप गोड आहात, खूप म्हणजे खूप गोड आहात. माझा प्रश्न आहे सचिन पाटील साठी की एवढा क्यूटनेस त्यांच्याकडे कसा आहे, एकदम इतके क्यूट कसे काय? इव्हन माझी सिस्टर खूप तुमची बिगेस्ट फॅन आहे. ती तिथे आहे का? हा आहे दीदी. हाय सचिनजी. इव्हन सिद्धार्थ चांदेकर हे सगळे सगळ्यांना फेवरेट आहेत आमच्या घरी. सगळ्यांना तुमची टीम पूर्ण आवडलेली आहे. बिकॉज तुम्ही खूप लकी आहात की तुम्ही सगळे एकत्र आणि लाईक टीम असेच टीम ने राहा असं मला आम्हाला सगळ्यांना वाटतं. खूप हॅपी राहा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. थँक्यू सो मच. आणि ऑल द बेस्ट टू यू. मला पल्लवी पाटील मॅमना विचारायचंय क्वेश्चन. तुम्ही आर्किटेक्चर केलं डी वाय पाटील कॉलेज ऑफ आकुर्डी. तुम्ही पुण्यातून आहात ना? हो, मी आर्किटेक्चर कम्प्लीट केले आकुर्डी. ओके, मग मी पण तुमची ऍक्च्युली नाही म्हटलं तर ज्युनियर आहे, सो तुम्ही माझी रॅगिंग घेऊ शकता कधी पण. पण ती तुझी क्लासमेट आहे हे माहितीये का तुला आता? हो, क्लासमेट झाला कारण आपण ते मिस केलं रॅगिंग. ऍक्च्युली मिस केलेलं. ओके, केती, तुला आणखी काही प्रश्न आहे की अदरवाईज आय कम बॅक टू यू? मी नक्की हा मूवी माझ्या होल फॅमिली सोबत इव्हन माझ्या फ्रेंड्स ग्रुप बरोबर बघायला जाणार आहे आणि फर्स्ट डे फर्स्ट शो नक्की बघेल. तुम्हाला सगळ्यांना नक्की मिस करेल. केतकी मास्टर, तू मला रायटिंग घ्यायला सांगतेस तर मला आमच्या क्लासमेट्स मधला एखादा डायलॉग म्हणून दाखवतो, तुला खूप आवडतो. क्लासमेट्स मधला एक डायलॉग अंकुश चौधरीचा एक होता डायलॉग. क्लासमेट मधला पण मला काही पण म्हणा, पण सोनाली कुलकर्णीचा डान्स आणि जो नौटंकीपणा तो खूप आवडलेला आहे मूवी मधला. जो बोला त्याच्यावरून खूप आवडलेला आहे. एक कशी मुलगी असते हे नक्की खूप अशी खट्याळ आणि नौटंकी टाईप मुलगी दाखवली आहे त्याच्यामध्ये. मला सगळ्यांचे कॅरेक्टर खूप आवडलेले आहेत ऍक्च्युली. पण आय एम सॉरी अंकुश चौधरी, मला नाही आठवत आहे तुमचा डायलॉग. ठोकायला कधी शिकवायचं नसतं. तुझ्या आवाजात रोड लावले की माशाला पोहायला आणि बापाला ठोकायला शिकवायचं. हा राईट. ओके, आता आपल्यासोबत केतकी, मी परत तुझ्याकडे येते. तोपर्यंत माईक म्यूट करते. आता अक्षय आहे आपल्यासोबत. फायनली अक्षय लाईव्ह झालेला आहे. अक्षय, हाय. अक्षय, थोडंसं या साईडला घे कॅमेरा, आम्ही तुला अर्धच पाहू शकतो. ओके.
तुम्हाला प्रश्न अगदी आलेला तुला चान्स मिळाला, काय सांगते, काय विचारायचं? मला विचारायचं आहे की या पिक्चर मध्ये काम करायला तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं? काय 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 पुन्हा या एकदा? फिल्ममध्ये काम करताना तुम्हाला कसं वाटलं? हाय अक्षय, सगळ्यात पहिल्यांदा तुला हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर टू यू ऑल्सो. तुला पण आणि तुझ्या घरी सगळ्यांना हॅपी न्यू इयर सांग. थँक्स. काही नाही, क्लासमेट्स मध्ये काम करताना आम्हाला असं वाटलं की आम्ही खरंच आमच्या खऱ्या क्लासमेट्स बरोबर आहोत, आम्ही आमच्या मित्रांबरोबर आहोत असं वाटलं. तू तुझ्या मित्रांबरोबर कम्फर्टेबल असतोस ना, मजा करतोस ना? हो, मजा करतोच. कॉलेजमध्ये मजा करतोस ना? तशीच मजा आम्ही केली आणि तशीच मजा तुम्हाला सुद्धा आमचं पिक्चर पाहताना करता यावी असं आम्हाला वाटतं. ओके. पण मजा आली आम्हाला सगळ्यांना एकत्र काम करून. पहिल्यांदाच आम्ही सगळ्यांबरोबर काम केलंय, त्यामुळे सॉलिड धमाल आली आणि मला खात्री आहे तुम्हाला पाहताना पण मजा येईल 100%. मी वाटणार आम्हाला सगळ्यांना फिल्म मध्ये काम करून एकदम दर्जा वाटत. हा ऍक्च्युली या पिक्चर मध्ये काही काही डायलॉग आहेत, म्हणजे एक बच्चन देऊ नको हे सगळे काय, म्हणजे आता मी तशी त्या जनरेशनची नाही जेव्हा बच्चन देऊ नको बोलायचे, पण तेव्हा काय काय होते हे शब्द, किती सही होते, म्हणजे आम्ही हे शब्द एन्जॉयच नाही केलं आमच्या कॉलेजमध्ये. हे ऍक्च्युली आमचे रायटर जे आहेत विधोज आणि क्षितिज पटवर्धन यांनी हे फाइंड आउट केले प्रॉपर. ही 10-20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल तर त्यावेळेला लोक कसे बोलायचे, असे शब्द वापरायचे. हे बच्चन देऊ नको म्हणजे तू एवढा मोठा जे आपण शब्द काही आपण वापरून किंवा एखादं पेकू आपण काय बरोबर, एखाद्या वाढवून चढवून सांगतो तेव्हा आपण बोलतो हे बच्चन देऊ नको, किंवा एखादी गोष्ट चांगली आहे, बाबा ही गोष्ट खूप छान आहे, सोनाली खूप छान दिसते, दर्जा, तर त्याला दर्जा असा शब्द. तशा छोट्या छोट्या गोष्टी करत वाढत गेल्या आणि मग त्या आम्हाला पण आवडायला लागल्या सांगताना. म्हणजे हा प्रॉब्लेम छोटा आहे हे सांगताना हे स्मॉल आहे हे सांगायची पद्धत, त्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या त्यामध्ये. फार छान वाटतं, म्हणजे खूप नोटीस केलं आणि खूप छान वाटतं. तर असं तुमच्या कॉलेज लाईफ मध्ये काही शब्द होते का असे? आमच्या कॉलेजमध्ये असे भरपूर होते, म्हणजे एक म्हणजे वल्टास नावाचा एक शब्द होता, म्हणजे की ते जास्तीत जास्त मुलींना असायचं. हा वल्टास आहे म्हणजे गाडी मुलगी, म्हणजे गाडी मुलगी असं गाडी कुठली आवडली का वल्टास गाडी आहे छान ती रुपी कुठलंही. ओके अक्षय, आता अक्षय तुला आणखी काही प्रश्न विचारायचा आहे का? मला सचिन पाटीलना हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही रायटिंग करता, तुम्ही डायरेक्टर आहात आणि तुम्ही ऍक्टिंग पण करता. तुम्हाला या 3 क्षेत्रापैकी सगळ्यात चांगलं क्षेत्र आणि तुम्हाला आवडणारं क्षेत्र कोणतं? प्रश्न आहे आणि खूप डिफिकल्ट आहे, पण खरं अगदी मनापासून सांगायचं तर ऍक्टिंग डिरेक्शन पण मला आवडतं, लिखाण पण आवडतं, पण डिरेक्शन. थँक्यू. अक्षय आणखी काही प्रश्न आहे? नाही, थँक्स. ओके, मी परत तुझ्याकडे येते, तोपर्यंत तू प्रश्न तयार कर आणि तोपर्यंत माईक म्यूट करून ठेव. ओके. तेजल माईक अनम्यूट कर. हाय. ऍक्च्युली मला तुम्ही सर्वच खूप आवडता, पण कुठे आहे? ओके, मला तुम्ही सर्वच खूप आवडता आणि मला बघायचं आहे क्लासमेट. पण मला एक विचारायचं होतं की सई का नाही आल्यात अजून पण? ती आली चहा पिते, चहा बनवायला घेतला, साखर टाकली, चहा पावडर टाकली, चहा पावडर पिऊन झाल्या, आता ती ग्लास कप धुते. आणि मला सचिन पाटीलना एक विचारायचं होतं, म्हणजे सांगायचं होतं.
हा सांग. त्यांनी त्या मूवी मध्ये म्हणजे सॉन्ग म्हटलं, त्यांनी नव्हतं म्हटलेलं, पण त्यांच्या ह्याच्यामध्ये होतं, बावरा रंग बावरा क्षणभर विश्रांतीमध्ये. ते एकदा बोला ना प्लीज. सोनाली पण आहे. आणि तुम्ही पण होता सोनाली ताई. हा. प्लीज दोघांनी बोला. थँक्यू. ते आमच्या एका फ्रेंड्सचं पण खूप लाडकं गाणं आहे. हो ऍक्च्युली हो. आणि जेव्हा जेव्हा ते गाणं लागतं तेव्हा तो खूप छान नाचतो. सेजल आणखी काही? नाही आठवते प्रश्न. तोपर्यंत माईक म्यूट कर. आपण प्रसादकडे वळूया. प्रसादचा प्रश्न विचारायचा आहे. सेजल तोपर्यंत माईक म्यूट कर. ओके. प्रसाद माईक अनम्यूट कर. हा हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो. हा मला सचित सर आणि अंकुश सरांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दोघांनी मिळून एक फिल्म केली होती, साडेमाडे 3, राईट? तर त्या फिल्म नंतर तुम्ही इंडिपेंडेंटली ऍज अ डायरेक्टर म्हणून काम केलं, तर ते का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे तुमच्या दोघांची ऍज अ डायरेक्टर म्हणून नेक्स्ट फिल्म कोणती असेल, इंडिपेंडेंटली आणि एकत्र असाल तर एकत्र? ऐकायला येतंय? हो ऐकायला येतंय? तुला ऐकायला येतंय? हो बोला. ज्यावेळेला आम्ही दोघांनी फिल्म एकत्र केली त्यावेळेला सिच्युएशन खूप वेगळी होती. आम्हाला खूप गरज होती की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मराठी फिल्म हिट व्हावी. त्यावेळेला आम्ही एकत्र आलो आणि दोघांनी ऍक्टिंग नाही केली पण डिरेक्ट करून एक फिल्म सुपरहिट केली. म्हणजे आम्ही केली म्हणण्यापेक्षा आम्ही मनापासून केली, लोकांनी ती सुपरहिट केली. त्यानंतर आम्हाला वेगवेगळे विषय मिळाले. त्याने एक वेगळा विषय केला, मी एक वेगळा विषय केला. ज्यावेळेला पुन्हा एकदा गरज पडेल त्याला पुन्हा आम्ही एकत्र येऊ किंवा एक चांगला सब्जेक्ट केला तर पुन्हा आम्ही एकत्र येऊन राहू. अंकुशने अगदी मार्मिक उत्तर दिलं. मला खरं तर यापुढे काहीच बोलायची गरज नाही. पण खरोखर ज्यावेळी एक साडेमाडे 3 सारखी फिल्म होते आपल्या हातून आणि आम्ही दोघांनी जवळजवळ 2 वर्ष, 1.5 ते 2 वर्ष आमच्या आयुष्यातली गेली प्रामाणिकपणे खूप मेहनत घेतली त्या सिनेमाला. जवळजवळ 8 ते 9 महिने आम्ही लिखाण करत होतो आणि त्यानंतर ओव्हरऑल ती प्रोसेस खूप मेहनतीने केली आणि आमचा जो विश्वास होता की जर चांगल्या पद्धतीने मेहनतीने काम केलं तर यश नक्की मिळेल, तो सार्थ झाला. त्यानंतर आम्हाला अभिनयाच्या पण अनेक ऑफर झाल्या, पण त्याही वेळी आम्ही असंच ठरवलं की ज्यावेळी अंकुश चौधरी, सचिन पाटील एकत्र येतील तेव्हा तीही फिल्म साडेमाडे 3 सारखी सुपरहिट दर्जाची असायला पाहिजे, दर्जा असायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही इतके वर्ष थांबलो. त्यानंतर क्लासमेट्स केला. 100% शुअर जसं क्लासमेट्स आहे तसा एखादा विषय आम्हाला परत सुचला आम्ही डिरेक्शनसाठी पुढे आणखी काही प्रश्न आहे? प्रसाद आणखी काही प्रश्न आहेत का? हॅलो, माझा अजून एक प्रश्न आहे. हा, तर माझा प्रश्न आहे की आजकाल म्हणजे दुनियादारीपासून हा ट्रेंड आलाय की एका फिल्म करता एक म्युझिक डायरेक्टर न करता 3 ते 4 म्युझिक डायरेक्टर्स काम करतात आणि तुमच्या चित्रपटासाठी देखील 3 ते 4 म्युझिक डायरेक्टर्स आहेत. तर माझा प्रश्न हा होता की यामुळे एखाद्या इंडिपेंडेंट म्युझिक डायरेक्टर करता ते धोक्याचं नाहीये का, असं म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? मला तरी असं वाटत नाहीये. काय झालं की पूर्वी मराठी इंडस्ट्रीमध्ये फिल्म 20-25 पर्यंत होते, आता 100 पर्यंत फिल्म झालेल्या आहेत आणि जेवढे म्युझिक डिरेक्टर सगळे बिझी झालेले आहेत. तर कधी कधी काय होतं की एखादी फिल्म करत असताना त्या त्या गरजेनुसार, त्या त्या फॉर्मनुसार, त्या त्या आवडीनुसार, चवीनुसार तशी तशी गाणी बनवली जातात. तर ती गाणी बनवताना डिरेक्टर विचार करतो की 4 वेगवेगळ्या लोकांना दिलं तर काम आपल्याला आपल्या पद्धतीने करता येईल. 4 वेगवेगळे अजून फॉर्म मिळतील आपल्याला आणि ते फिल्ममध्ये वापरतात. तर तो मला असं वाटतं की जसं आपण म्हणूया की एक फिल्म आम्ही डिरेक्ट केली तर आम्ही दोघांनी मिळून केली, तर मग 2 का होते त्याच्यासाठी होते की ह्यामुळे एक चांगलं प्रोजेक्ट व्हावं.
तसं डिरेक्टरला वाटतं की 4 वेगवेगळे म्युझिक डिरेक्टर आहेत, कदाचित फिल्म अजून चांगली होती. आणि 4ही अगदी मेहनतीने प्रेमाने काम करतील आणि 4ही म्युझिक डिरेक्टर अजून 4 फिल्म्स वेगवेगळ्या करू शकतात. ही चांगली गोष्ट आहे असं मला तरी वाटतं. नाही, आणि इथे मला एक सांगावं असं वाटतंय की जर का तुम्ही एक प्रेक्षक म्हणून राईट दुनियादारी किंवा क्लासमेट सारखी फिल्म येते त्यावेळी प्रेक्षकांना जास्त का भावतं, कारण एकाच सिनेमामध्ये तुम्हाला आमचे सगळ्यांचे चेहरे एकाच वेळी पाहता येतात, एकाच वेळी सगळ्यांचा अभिनय बघता येतो. तसंच जर का आम्ही सगळे ऍक्टर एका सिनेमात येऊन एकत्र काम करतो तर 4 चांगले म्युझिक डिरेक्टर एका फिल्मसाठी एकत्र येऊन दर्जा म्युझिक होणार असेल तर मग काय आहे. प्रसाद, पुन्हा तुझ्याकडे येऊया. सध्या सचिनला एक प्रश्न आहे. प्रसाद, माईक यूज कर. हॅलो. सचिन, हा, मला एक विचारायचं होतं की आदित्य सर, सुयशदा आणि सुशांत सर नाही आले. आदित्य सर सध्या फिल्मचं काम चालू आहे. 16 जानेवारीला फिल्म रिलीज होणार आहे. त्याचं काम आताही लॅबमध्ये बऱ्याच गोष्टी करत आहेत. ट्रेलर असेल, प्रोमो असेल, टीव्हीचे ऍड्स असेल, ते अजूनही काम करत आहेत. आम्ही ऍक्टर लोकांचं बरं असतं, काम करायचं, बाजूला व्हायचं, प्रमोशन करत खेळत असायचं. ते डिरेक्टर आणि प्रोड्युसरला पैसे टाकायला लागतात, डिरेक्टरला काम शेवट रिलीज झाली तरी काम करत राहावं लागतं. आमचा हा फायदा असतो की आम्ही कुठेही फिरत असतो, मजा करत असतो. आता पण आम्ही पिकनिकला आल्यासारखे आम्ही आलेलो आहोत, गप्पा रिलॅक्स होऊन मारतो, कारण आमचं काम झालेलं आहे. मला मोबाईल केस जे क्लासमेटचं होतं ते मी बघितलं, त्यानंतर झर्किंग हे खूप आवडलं. मी काय करू हे मला घेण्यासाठी मी काय करू मला सांगा प्लीज, मला खूप आवडले. बक्षीस आहेत ना, त्याच्यात तू छान काय काय प्रश्न विचार, म्हणजे तुला बक्षीस मिळेल. प्रश्न विचारलं आणि काही आउटस्टँडिंग लिहिलं तर माझ्या थँक्यू. आणि सेटवरती काय एखादा इन्सिडेंट झाला असेल जेव्हा क्लासमेटची शूटिंग चालू होती तेव्हा एखादा असा पण इन्सिडेंट झाला, काय घडलंय काही आठवण मला? मी नक्की सांगेन, कारण तो खूप कौतुकास्पद आहे म्हणून सांगतो. पण पेक्षा खूप जास्त कौतुकाचं आहे. आम्ही शूटिंग करत होतो आणि एक फाईट सिक्वेन्स चालू होता आणि त्या फाईट सिक्वेन्सला अंकुशला हाताला लागलं, खूप लागलं एका फायटरकडे. आणि त्यातही त्यांनी तो सिक्वेन्स आधी पूर्ण केल्यानंतर खूप त्याला, आणि मी आणि तो एकत्र होतो त्यांनी त्याला खूप कळवळत होतं. त्यामुळे सांगत होतो ना की पहिलं डॉक्टरकडे हे कम्प्लीट करूया. ते त्यांनी कम्प्लीट केलं. ते कम्प्लीट केल्यानंतर तो जेव्हा डॉक्टरकडे त्याला नेण्यात आलं त्यांनी कळलं की थोडंसं त्यांना फ्रॅक्चर आहे त्याला, आणि ते फ्रॅक्चर आल्यानंतर तो परत आला. आणि त्यानंतरही तो सिक्वेन्स जर का त्या दिवशी संपला नसता फाईटचा तर प्रोड्युसरचं खूप नुकसान झालं असतं, कारण तेवढे सगळे फायटर्स, सगळा मॉब एकत्र पुन्हा सगळ्या लोकांना बोलवा, तर ते डबल खर्च झाला असता. तो फक्त त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी त्याही परिस्थितीत ते काढून, ज्यावेळी ते प्लास्टर छोटंसं लावलेलं ते काढून शॉर्ट्स दिले आणि परत ते तो लावायचा, थोड्या वेळ ठेवायचा, परत काढायचा. सो आय थिंक ही इज रिअल हिरो सत्या, आणि त्यांनी त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या त्याच्यासाठी गट्स लागतात अशा, आणि त्याला किती वेदना होतो ते त्यांनी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. सो पण पेक्षा हा खूप प्रत्येकाला इन्स्पिरेशन मिळण्याचा किस्सा आहे. हॅट्स अप टू यू अंकुल दा आणि सिद्धार्थ. ओके, आता तुम्ही जसे ऑनलाईन आहात तसे तिकडे Q&A मध्ये खूप क्वेश्चन झाले. आपण आता थोडेसे Q&A घेऊया. तोपर्यंत सचिन माईक म्यूट ठेव. आपण सगळ्या व्हिडिओ कॉलर्स कडे येऊ, तोपर्यंत Q&A घेऊया. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे अविनाश सुवर्णाचा. आय एम बिग फॅन ऑफ अंकुश सर्वेनी सिन्स दुनियादारी मूवी. सर, कॅन यू प्लीज से दिस डायलॉग फॉर मी? DSP दिगंबर शंकर पाटिल अपने नाम में पूरा कॉलेज समाया. थँक्यू. ओके, आणखी एक रिक्वेस्ट की आता क्लासमेट येतं, तर क्लासमेट मधला आम्ही न ऐकलेला एखादा डायलॉग. न ऐकलेला डायलॉग कुणा आठवतोय फक्त? न ऐकलेला, हा, न ऐकलेला 16 जानेवारी पासून सगळ्यांनाच कळेल. सगळ्यांना ऐकलेले डायलॉग्स तुम्हाला ऐकायला मिळतील 16 जानेवारी. येणार युवा शक्तीचा झेंडा आपल्या कॉलेजवर फडकणार. घेऊन घ्या.
ओके, आता नित्यानंद गाडीगावकरने प्रश्न ऍक्च्युली त्याने विश केलेले आहे. हॅपी न्यू इयर अँड ऑल दी बेस्ट टू एंटायर क्लासमेट्स. दुनियादारी प्रमाणेच हा मूवी सुद्धा सुपरहिट होणार यात काही शंकाच नाही. मूवीचा मुलीचं ट्रेलर trailer जेव्हा केलेलं आहे की पुढे काय बोलायचं, सगळ्यांनी या मूवीमध्ये छान काम केलं आहे. नित्यानंद गाडीगावकर, धन्यवाद. आता आलापीचा प्रश्न. क्लासमेट साठी फिल्म करताना did you all live your real life classmates face all over again? Yes, we did. ओके, ऍक्च्युली ह्या प्रश्नावरती थोडंसं मगाशी आपला सुटलेला प्रश्न की तुझ्या कॉलेजमध्ये काय शब्द मला सगळ्यांच्या कॉलेजमध्ये काय आणि तुमच्या कॉलेजमध्ये काय? आमच्या कॉलेजमध्ये जर तुम्ही पकवायला लागलो आता कटिंग करायला लागला असं आम्ही शब्द कुणाला कळायचं नाही. कटिंग चहा म्हणतो आपण नॉर्मली, पण त्याची एक कॉन्सेप्ट अशी होती की कटिंग म्हणजे जे आपण केस कापतो ना, समजा एखादा मग अचानक जेव्हा केस कापायला लागला तर काय आपलं तशी जी एक कॉन्सेप्ट कोणालाच कळायची नाही. म्हणजे आता खूप कटिंग करतो ना असं म्हटलं की काय चहा व्हायचा वगैरे अशी व्हेरी फेमस. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे असे काय काय गोष्टी होत्या की चल हवा येऊ दे ना, हा त्यापासून फेमस शब्द आहे की हवा येऊ दे आले आणि गर्दी करायला लागली सगळं आणि मग एक एकदम पकवायला लागले की असं की अरे हवा येऊ दे तर असं ते नेहमी बोललं आहे. तसे बरेच शब्द होते. आमच्या कॉलेजमध्ये ऍक्च्युली मी बॉईज गर्ल्स आणि सगळे एकत्र गँग म्हणून असायचे. आमच्यावर कॉलेजमध्ये बॉईज पण स्कूलमध्ये असताना आम्ही खूप गर्ल्स असायचो, बॉईज मध्ये फार जायचं नाही. तर स्कूलमध्ये कसं झालं की आम्ही कॉलेज मुली एका साईडला, आम्ही टपोरी एका साईडला. सो छपरी आणि टपोरीचं छपोरी पण चांगलं. सो कॉलेजमध्ये असं नव्हतं, आम्ही एकत्र गँग म्हणून असायचो. त्यावेळेला बॉईजला एखादी मुलगी आवडली की वी यूज टू हेल्प देम, त्यांना खूप मदत करतो. तशा वेळेला कुठली मुलगी आवडली तर आयटम माल वगैरे वगैरे. हे तुम्ही मुली बोलायचा आम्ही मुलं बोलले की आम्हाला फटके पडतील. मदतच केली मुलींचं सॅड पण मुलांसाठी आमच्या कॉलेजमध्ये जर एखाद्या मुलीचा बॉयफ्रेंड असेल किंवा एखाद्या मुलाची गर्लफ्रेंड असेल, मला अर्थ नाही पण तिचा डाव किंवा त्याचा डाव असं म्हणायचं. त्याची डाव आणि तिचा डाव. मगाच ऍक्च्युली पल्लवीचं उत्तर एक राहिलं, कारण तो तिच्याकडनं ते उत्तर जास्त आम्हालाही अपेक्षित आहे की पहिली फिल्म आहे तिची आणि क्लासमेट्स करत असताना तर तिचा अनुभव कसा होता. तिच्या उत्तरानंतर तिचं राहिलं चांगलं बोला. जी जी मंडळी ज्यांना अभिनय करायचा आहे आणि जे फिल्म इंडस्ट्रीत येऊ इच्छितात ते तुझ्या उत्तराला खूप बारकाईने ऐकते. मी आधी एक शब्द यूज करायचो आपल्या फिल्म मध्ये, दर्जा. कारण माझा एक्सपिरियन्स म्हणजे दर्जा म्हणजे उत्तमच्या पलीकडे. तर माझ्यासाठी तो एक्सपिरियन्स तसा होता आणि मी फर्स्ट टाइम ह्या लोकांना सगळ्यांना स्क्रीनवर बघत आले आणि डिरेक्टली मला त्यांच्यासोबत काम करायचं होतं. पहिलं थोडंसं टेन्शन होतं, पण मग नंतर मला असं कुठेच जाणवलं नाही की अंकुश चौधरी कोणाला कुलकर्णी. नंतर ते माझे खूप छान फ्रेंड झाले आणि मजा आली खूप. आणि म्हणजे आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण आहे आणि तो आयुष्यभर लक्षात राहील. आणि मला नाही झकातला मला धन्यवाद म्हणायला आवडेल. त्यांच्यामुळे मला हा चान्स मिळाला. मला आदित्य सरांना थँक्यू म्हणायचं, कारण खूप लोक खूप मेहनत करतात आणि तेव्हा कुठे जाऊन एक चान्स मिळतो. प्रत्येकाला इच्छा असते की एक चान्स मिळेल मग मी दाखवते काय माझ्यात काय असं. मला खूप मोठी फिल्म मिळाली, खूप मोठी स्टारकास्ट होतं, सगळं खूप छान छान होतं. त्यामुळे मी स्वतःला लकी समजते आणि माझं कॅरेक्टर हिना नावाचं मी खूप प्रामाणिकपणे काम केलंय आणि नक्कीच तुम्हालाही आवडेल. आणि फिल्म तर एकदम जोरदार होणारच आहे. आपल्याकडे श्रीकांतचा प्रश्न सोनाली सायची. हाय सोनाली, फॅन ऑफ यू.
मला सोनालीला एक क्वेश्चन विचारायचा आहे. क्लासमेटचा मूवी तर नक्कीच हिट होणार, पण तुला कसं वाटतंय प्रत्येक भूमिका तू इतक्या छान छान प्रेमाने पार पाडतेस आणि तुझ्या कॉलेजमध्ये मुलांची मुलींची मुला मुलींचा ग्रुप होता का? आता मुला मुलीच्या ग्रुप बद्दल मी आत्ताच सांगितलं आणि थँक्यू सो मच. मला माझं काम आवडतं आणि खुश राष्ट्रीय श्रीकांत सर आणि थँक्यू सो मच श्रीकांत. क्लासमेट हिट होणार हे तुम्हाला आधीपासून सगळ्यांना ऍक्च्युली वाटते. खूप छान फिलिंग आहे सगळीकडे, इतकं उत्तम वातावरण आहे फिल्म रिलीज व्हायच्या आधी की आम्हाला सगळ्यांना आता कुठलीच शंका नाही की सिनेमा नक्कीच हिट होणार. पण छान वाटतं जेव्हा छान छान भूमिका करायला मिळतात आणि त्या भूमिका तुम्हाला आवडतात ह्याचं अजूनही कौतुक वाटतं. सो आय होप याहून छान छान सिनेमे आणि भूमिका मला पुढील आयुष्यात करायला मिळतील. आणि क्लासमेट्स बद्दल असे घट्ट आमच्या सगळ्यांवरती प्रेम करा. थँक्यू सो मच. आता फक्त एक मला काल आपण 1 जानेवारीला नटरंगला 5 वर्ष पूर्ण झाली. तुम्हाला सर्वांना माहिती असेल काल नटरंगला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. ब्रेक थ्रू होता चित्रपट. 5 वर्षांनी आता काय वाटतं थोडंसं जाणून घ्यायचं. ऍक्च्युली 5 वर्ष झाली असं वाटतच नाही. आता वाटते की परवा तर रिलीज होता, कारण 5 वर्षानंतरही आज अतुलच ऍक्च्युली काल हा बोलला होता, पण विच इज व्हेरी ट्रू की अजूनही एकही दिवस असा जात नाही की नटरंग बद्दल कोणीतरी येऊन कौतुक करत नाही किंवा नटरंगाचा विषय निघत नाही. गेल्या 5 वर्षांमध्ये एकही दिवस असा गेलेला नाही. विचार करून खूप खूप टर्निंग पॉईंट माझ्यासाठी तर खरंच टर्निंग पॉईंट होता. आणि आयुष्यभरासाठी मला ही इमेज आणि आयडेंटिटी मिळाली आहे ती. मी मेल्यानंतरही अप्सरा आलीची इमेज सोनाली कुलकर्णी पेक्षा वेगळी होणार नाही. सो फॉर्च्युनेट ओव्हरवेल्म आणि म्हणून इतकं कमी आहे नटरंगाविषयी. थँक्यू सो मच. ऍक्च्युली महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राच्या बाहेर मराठी माणसांनी जे काही प्रेम केलंय नटरंगावर त्याच्यामुळेच मी आज इंडस्ट्रीत आहे. थँक्यू सो मच. आता आपण पुढच्या वर्षी घेऊया कामाक्षी आहे सिद्धार्थसाठी आहे. आय बीन सीइंग यू फ्रॉम Agnihotri. How is this transformation in you? I seriously want to know the journey of your transformation. काही नाही ट्रान्सफॉर्मेशन असं काही नाही. फक्त वाईट विरोधांना हसायचं नाही, लगेच ट्रान्सफॉर्मेशन होतं आपल्यामध्ये. पण नाही, ट्रान्सफॉर्मेशन तेव्हा होतं जेव्हा आपल्याला खूप चांगले लोक मिळतात. आणि मला माझ्या आयुष्यात खूप चांगले लोक मिळाले, खूप मोठे ऍक्टर्स मिळाले ज्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं. आणि त्यांच्यामुळे माझं ट्रान्सफॉर्मेशन झालंय, त्यांच्यामुळे मी थोडा का होईना प्रगल्भ झालेलो आहे. सो हे क्रेडिट माझं अजिबात नाहीये. मी ज्यांच्या बरोबर काम केलं आतापर्यंत त्यांचा क्रेडिट आहे. आणि मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला सर्वांना. थँक्यू कामाक्षी. क्वेश्चन विचारायचा. ओके, असं की प्रत्येकाने कॉलेज लाईफ वरती चित्रपट केला असेल कधी ना कधी, पण हा चित्रपट इतर कॉलेज लाईफ पेक्षा म्हणजे चित्रपटाचा किती वेगळा होता. म्हणजे नुकतंच दुनियादारी आणि तरीही क्लासमेट एक वेगळा चित्रपट. लोक पुन्हा तेवढीच एक्साइट आहेत ह्या चित्रपटासाठी. ते सगळं फिलिंग आता कशी वाटते आणि 16 जानेवारी जवळ येतात. माझ्या बाबतीत तर खूप जवळ झालं. मला असं वाटतं की आत्ता दुनियादारी येऊन गेला आता क्लासेस त्याचं अजून हे उतरलं नाहीये. तू उतरू पण नाही असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की एका वेगळ्या कॉलेजला होतो, आता मी दुसऱ्या कॉलेजला आलो असं मला वाटतं. आणि त्यावेळेला एक वेगळा ग्रुप होता, वेगळे मित्रमंडळी, क्लासरूम्स आणि कॉलेज वेगळं होतं, ते वेगळं कॉलेज झालं असं मला वाटतं. त्यामुळे वेगळी मित्रमंडळी मला मिळालेली आहेत, ती सगळी वेगळ्या पद्धतीची आहेत. आणि ते खूप वेगळ्या माणसांनी लिहिलं होतं. सुभाष शिवकरांनी गाजलेली हे क्लासमेट समीर विजयवंश आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेलं आहे आणि आदित्य सत्पथर यांनी केलेलं. एक वेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या फ्लेवरचं म्युझिक आहे. मला असं वाटतं की मी एका वेगळ्या छान गोड सुंदर कॉलेजमध्ये आलेलो आहे. त्याचं एक आत एंट्री केले बघितलं असं वाटतं काय कॉलेज. मग आपण ऍडमिशन घेतलं, मग मित्रमंडळी एक मिळत जातात. एक ही अशी अवली काढती, काही मंडळी वेळेवर येतच नाही, ते अजूनही अशी पण काही मंडळी आहेत.
तर मी एन्जॉय करतोय. मला असं वाटतं की क्लासमेटचा देखील हँगओव्हर माझ्यावर असंच राहील या पुढच्या वर्षी देखील, या वर्षी याच्या पुढच्या वर्षी देखील, आणि तुमच्यावर देखील याची मला गॅरंटी. मला असं वाटतं पर्सनली की क्लासमेट्स ज्यावेळी तुम्ही फिल्म बघाल त्यावेळी प्रत्येक माणसाला आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायची वाटेल, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण इतका सुंदर क्लास आपल्या आयुष्यात असावा आणि तो कधी संपू नये असं जे फिलिंग असतं तसं हे फिलिंग आहे या सगळ्यांबरोबर काम करण्यात. आणि ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसेस तर सगळे आहेतच, बट ऍट द सेम टाइम आमचे लेखक, डायरेक्टर आणि एंटायर क्रू इतकी धमाल आणि इतकी मजा आहे या सगळ्या प्रोसेस मध्ये की ही प्रोसेस कधी संपू नये असं वाटतंय. इतका अप्रतिम क्लास आहे आमचा. आणि खरोखर मला 100% गॅरंटी आहे की तुम्ही ज्यावेळी या क्लासमध्ये याल त्यावेळी या क्लासमधून बाहेर पडावं असं मला वाटतं. येस. मी ऍक्च्युली कॉलेज लाईफवर फर्स्ट पर्सन करते. तर मला असं वाटतं की ही फक्त कॉलेज पुरती मर्यादित नाहीये, तर संपूर्ण आयुष्य ह्या सगळ्या गँगचं एकत्र कॉलेज टू आता पुढे काय काय होतं हे सगळंच आहे. आणि त्या कॉलेज लाईफ इज मोस्ट नॉस्टॅल्जिक. मला वाटतं की प्रत्येक जणाच्या आयुष्यात कॉलेज लाईफ, कॉलेजमधले ते दिवस, कॉलेजचे मित्र मैत्रिणी, कॉलेजमधल्या सगळ्याच गोष्टी, मस्ती, दंगा, अभ्यास, एव्हरीथिंग खूप खूप जवळच आहे. ते कधीच आपण विसरू शकत नाही. आणि पुन्हा पुन्हा ते लाईफ, पुन्हा कॉलेजमध्ये जाऊन पुन्हा ते दिवस सतत आपल्याला असं वाटतं की अरे आय वॉन्ट टू गो बॅक टू कॉलेज, आय वॉन्ट टू गो बॅक टू कॉलेज. हा सिनेमा बघितल्यावर तुम्ही नक्कीच परत त्या दिवसांमध्ये जाल. आणि शुअर तुमचे मित्रमैत्रिणी जगात कुठेही असतील आणि तुम्ही त्याच्यामध्ये नसाल तर ही माझी गॅरंटी आहे की तुम्ही एक कॉल तरी नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. रियुनियन झालं नाही झालं तरी तुम्हाला परत कनेक्ट करावं असं वाटतं. आणि आय थिंक ती फिलिंग हा सिनेमा तुम्हाला 100% देईल. पहिल्या चित्रपटात हो. आणि त्या फिल्म रिलीज व्हायला फक्त 13 दिवस राहिलेत आणि मला रोज सकाळी उठून पोटात गोळा येतो की अजून 13 दिवस राहिलेत. आता असं वाटतं की अजून थोडा वेळ थांबूयात, आपण अजून गुपित ठेवूया, चटचट ठेवूया, अजून लोकांना असं की काय आहे नक्की क्लासमेट असं होऊ देत नाही. आणि मला याची खूप खात्री की आता बरीच लोक आहेत ज्यांनी कॉलेज सोडून बरीच वर्ष झाली की आपल्या मित्रांना भेटू शकत नाही, कामामुळे खूप व्यस्त झाले. तर क्लासमेट्स बघून ते सुद्धा नक्की रियुनियन करतील आणि बरेच जणांना टक्कर पडला की सुटलं असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी होतील आणि ते येऊन आपल्या बसून कॉलेजच्या गप्पा मारतील क्लासमेट्स म्हणून. तर हा नक्कीच एक फायदा होणार आहे की मित्र जमणारे, मित्र गोळा होणारे. हा एक प्लस पॉईंट. मला असं वाटतं की क्लासमेट्समुळे एक गोष्ट मिळाली आहे की म्हणजे पुन्हा एकदा शिकायला मिळाली आहे की एकत्र राहून काम करणं म्हणा किंवा एकत्र राहण्याला किती महत्व आहे. म्हणजे आपण मुंबई सारख्या शहरामध्ये आपण काम करतो, जिथे खूप लोक आहेत, खूप गर्दी आहे. म्हणजे मुंबई एक शुगर क्यूब आहे आणि आपण त्याला लागलेला मुंग्यात असं आपण म्हटलं तरी चालेल. तर एवढे सगळे लोक आहेत त्या ह्याच्यामध्ये बरेचदा असंही होतं की शूटिंग करून घरी आलो किंवा कधीतरी म्हणजे कोणी घरी नसेल, बोलायला कोणी चॅट करायला नसेल, म्हणजे फोनवरती तरी थोडं समोर म्हणताय चॅट करायला नसेल तर खूप खूप एकटं वाटतं. तर ह्या ह्याच्यामध्ये असे क्लासमेट्स असतील आणि असे मित्र असतील ना आपले, तर आपण कुठलंही संकट पार करू शकतो. आपण कुठल्याही शहरामध्ये राहू शकतो, पण हे लोक यांचा टच पाहिजे आपल्या जवळ, यांच्या गप्पा पाहिजे, यांचं चिडवणं पाहिजे, यांचं त्रास देणं पाहिजे आणि त्याचबरोबर यांची धमाल मस्ती पाहिजे. जे आपल्यावर कधी कधी चिडतात, आपण काही चुका करतो तर आपण मुद्दाम कधी कधी चुका पण करायचे की यांनी काही नाही तर चिडावं तरी आपल्यावरती किंवा मारावं तरी आपल्याला. तर मला असं वाटतं की आपले जवळचे मित्र, आपले क्लासमेट आपल्या आयुष्यात इतके महत्वाचे असतात. आपले आई बाबा, आपले नातेवाईक, भाऊ बहीण हे असतातच, पण मित्र हे आपल्याला घडवतात, मित्र हे आपल्याला शिकवतात. जे आपण म्हणतो मित्र, क्लासमेट हे आपल्याला काहीतरी एक इन्स्पायर करतात. तर मला असं वाटतं हे लोक आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे असतात आणि हे क्लासमेट्सने मला शिकवलं की आपले मित्र आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे. आता आपण मंदिराचा घेऊया. मंदिरा टागोर
First, we are very happy New Year to all of you. The movie Classmate is all about the mouse masti in college. So, we know from each one of you that while doing this movie, did you guys relate to your own college days? You can answer that. Yeah, of course. Yeah, of course. Yeah, of course. Yes. नक्की. अलिशाचा प्रश्न घेऊया आपण. खूप प्रश्न झाले. Hi Sonali, can you please share which is favorite song from the movie? हाय अलिशा, माझं फेवरेट गाणं यारिया पहिलं. त्याचा आपण सिद्धार्थ करूया. नाही सोनाली गाणं असताना त्या सगळ्यांनी प्लीज ऐका सोनाली. 1, 2, 3. गणवे गीत हे मनाचे धडकन नवी छेडूया. नवे नवे गीत हे मनाचे धडकन नवी छेडूया. जिंदगीला नव्याने येऊ चेहरा हा सोनातला. कभी हो बदमाशिया थोड़ी सी बदमाशिया तेरी मेरी यारिया. ओके आय एम सो सॉरी, पण तुला चान्स दिलेला होता आम्ही. खूप सारे प्रश्न विचारले तरी सुद्धा आम्ही सगळे ओके. आपण पुढच्या Q&A कडे जाऊया. राकेश कडनं प्रश्न आहे. सत्याचा तू कॉलेजमध्येही असाच होता का? म्हणजे सत्या आणि DSP रोल सारखा का? राका आपला मित्र आहे राकेश बेडगे. तो आपल्या बऱ्याच इव्हेंट्सला असतो आणि फार अप्रतिम माणूस आहे. मी कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेमध्ये असताना देखील असाच थोड्याफार करत आहे. पण एवढं मात्र नक्की की हे जे सत्य असेल किंवा हे असेल हे किती झालं तरी एक फिल्मचा हिरो असतो असे हे हिरो आहे. ते आपल्याच कॉलेजचे हिरो राहतात. तर मला पण नेहमी असं वाटत राहायचं की मी कॉलेजचा हिरो असा. तर मी शाळेमध्ये पण असंच वागायचो जसं मी काही हिरो आहे किंवा कॉलेजमध्ये पण मी असंच वागत होतो जसं काही मी हिरो आहे. तर एखादी फिल्म मी बघून आलो समजा तर त्या दिवसापासून त्या शुक्रवारपासून फर्स्ट शो बघितल्यानंतर म्हणजे काही मुली तसंच असायचं. तसंच वागायचो तसंच चालायचो तसंच डायलॉग बोलायचो. त्याच पद्धतीने सगळ्यांना कपडे वगैरे घालून द्यायचो. हेअरकट तसा करायचो. त्यामुळे तेव्हापासून मी तसाच होतो. जो आजही मी असाच आहे की ज्या ज्या फिल्म मध्ये जातो त्या त्या फिल्म मी हिरो होण्याचा प्रयत्न करतो. ओके. प्रश्न आहे का चढलेला आहे? तर नक्की काय आहे? इश्क आहे, लव्ह आहे, काय आहे गंमत? ओके. केसी त्यांचं मागणी आणि अक्षर मला ऐकायला येत नाही. हॅलो हॅलो हाय हॅलो हाय ऐकायला आलं? ओके. तुझा क्वेश्चन आहे का काही केसी? माझा क्वेश्चन हा आहे की तुम्हाला सगळ्यांचं जे ओरिजिनल कॉलेजमध्ये जे एक्सपिरियन्स आणि आत्ताच्या टीम सोबतचा जो एक्सपिरियन्स आहे कॉलेजमधला तो एक्सपिरियन्स कसा होता सगळ्यांचा ओव्हरऑल? की आम्ही याचं उत्तर दिलंय अगदी थोड्या वेळापूर्वी की आम्हाला कसं वाटलं आमच्या क्लासमेट्स बरोबर काम. कसं वाटलं? आणि मला तो एक डायलॉग खूप आवडतो की आजच्या ठळक बातम्या आज कॉलेज बंद बंद आणि बंद. बोलायचं आणि कॉलेजच्या सगळ्या मुला मुलींना आजपासून कॉलेज बंद बंद बंद. आता मी मानसीशी बोलायचं. सगळ्यांना लाईव्ह बघितल्यावरती सगळ्यांना बघत राहावं असं वाटतं.
कीर्ती आता थोड्या वेळासाठी माईक म्यूट कर. मानसीकडे प्रश्न आहे पण मानसीकडे मला बोलायचंय. हॅलो, माझ्या आईला तुमच्याशीच बोलायचं, तर मी देऊ का तिला बोलायला? हाय हाय, वाय नमस्कार, हाय. लव यू अंकुश, लव यू. बिकॉज का माहितीये का, दुनियादारीमुळे ना आज आम्ही, म्हणजे मी दुनियादारी बघितला ज्या दिवशी फ्रायडेला रिलीज झाला, फ्रेंडशिप डेच्या आधीच. येस. आणि आम्ही लगेच सॅटर्डेला सगळ्यांना कॉल्स केले आणि आम्ही आफ्टर 25 इयर्स नंतर सगळ्या म्हणजे स्कूल फ्रेंड्सना भेटले. आय सो मच एप्रिशिएट रिअली. म्हणून मला, आणि तू असाही मला फार आवडतोस, त्यात काही इश्यू नाहीत. आणि सोनाली कुलकर्णी तुझ्यासाठी स्पेशल हाय. नटरंग पिक्चर मी बघितला आणि मी माझ्या लेकीला घेऊन गेले नटरंग पिक्चर बघण्यासाठी, आणि तिला डान्स बिलकुल आवडत नाही, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. ती फक्त माझ्यासाठी म्हणून नाचते, ती डान्स करते ती स्कूलमध्ये. आता ती शी इज इन कॉलेज, आता कॉलेजमध्ये आहे ती. पण 8वी पासून मी तिला अप्सरा आली आणि माझं लेकी 12 हे 2 डान्स अजूनही तिला आम्ही परफॉर्मन्स करायला लावते आणि शी इज गेटिंग अ प्राइज इन. आणि मला त्याच्यामुळे इतकं बरं, तिला हे डान्स आता आवडायला लागलाय की नाही. म्हणजे तुम्हाला, म्हणजे तिला तू असं हे केलेलं आहेस त्या ह्याच्यामुळे की नाही ती डान्स करते. हा भरपूर इन्स्पायर केलंय आणि त्याच्यामुळे मला इतकं बरं वाटतंय ना. आता तिला असं वाटतंय की आता ती 12th सायन्सला आहे, तिला आता वाटतंय की नाही मी रुईयामध्ये जाईन, काहीतरी मी माझं फ्युचर करू शकेन. आणि शी हॅव ॲबिलिटी. आणि मी तिला नेहमी सांगते, अगं मराठी माणसं आहोत, सगळे पुढे जात आहेत आणि यू हॅव टू डू इट. परफॉर्मन्स करायला लावते आणि शी इज गेटिंग अ प्राइज. आणि ज्या पद्धतीने तुम्ही दुनियादारी तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना करून जाऊन एकत्र बघितला होता, पण बघा. येस, नॅचरली सगळे मराठी चित्रपट, या आम्ही सगळे मराठी चित्रपट बघतो, सगळे एकही मी मराठी चित्रपट सोडत नाही. जाऊन बघा. येस, नक्की नक्की, अगदी डेफिनेटली. 2 मिनिटं. ओके मानसी, मला संचित दादाला विचारायचंय की क्षणभर विश्रांतीमध्ये 2 ग्रुप्स म्हणजे जे एकमेकांना ओळखत नसतात ते नंतर कपल्स होतात. इज इट म्हणजे रिअल लाईफ मध्ये असं झालं तर आई बाबांनी काय करायचं ह्याच्यावरती? हा रिअल लाईफ मध्ये तू आतापासून आईची हे करून ठेवतेस का? किंवा असं पण होऊ शकतं, तिने कल्पना दिली आहे सगळं सांगते. क्षणभर विश्रांतीसारखी छान मुलं असतील तर पुढे जायला काही हरकत नाही. तू असेल तर नक्कीच पुढे जाईल रे. नक्कीच पुढे जाईल रे. ओके मानसी, आता आपण ना क्वेश्चन घेऊया. आपल्याकडे क्वेश्चन खूप आले. ओके, थँक्यू सर, थँक्यू. सुनीताचा प्रश्न आहे, तुम्हाला कोणाला चित्रपटात ऐतिहासिक भूमिका करायला जास्त आवडेल का आणि ती कोणाची? कारण तुमच्याकडच्या कलाकारांनी ऐतिहासिक भूमिका केली तर प्रेक्षकांना अजून आवडेल ना. मी 2 भूमिका केल्या आहेत, त्यामुळे माझा मोठा मनात मी शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे. विनय आपटेंचं शिवाजी महाराज हिंदी सिरियल होती, त्यांनी शिवाजींची भूमिका केली होती, शिवाजी महाराजांची. आणि रणांगण नावाचं नाटक मी केलं होतं, मोहन वाघांचं पाहून केलेलं, त्यात मी विश्वासरावांची भूमिका केली. म्हणून माझ्यासाठी असे करून झालेलं आहे. माहिती आहे, मी स्वतःला कधी असं बघितलं नाहीये की मी ऐतिहासिक भूमिका. मला असं वाटतं की मी असा रोल करेन जो इतिहासात दबावेल. माहिती नाही, मी लहानपणी रायगडाला जेव्हा जागे ते नावाचं नाटक केलं होतं, ज्याच्यात मी राजाराम महाराजांची भूमिका केली, छोटा राजाराम. आणि नंतर
असं कधी ऐतिहासिक भूमिका करावी असं वाटलं नाही, पण वाटतं कधी कधी की एक चांगला रोल आपल्याला करता यावा, त्यासाठी जरा वाचन चालू आहे माझं. बघू आता चांगला रोल मिळाला तर नक्की. पण मला एक हे मला फार आवडतं की जर का तो रोल आयुष्यात कधी करायला मिळाला पुढे मागे, तर मी नुकतंच छावा कादंबरी वाचली आणि संभाजी महाराजांची भूमिका, म्हणजे ते महाराजांचं आयुष्यात असं आहे ना संभाजी महाराजांचं, की ते बघूनच कुठल्याही ऍक्टरला असं वाटेल की नाही आपण करून बघावं एकदा. तर ती भूमिका करायला नक्की आवडेल पुढे मागे. मी खरं त्याचा विचार नाही केला, पण मला झाशीची राणी खूप आवडते, त्यामुळे मला आवडेल त्यांच्यासारखं व्हायला आवडेल, त्यांच्यासारखं स्ट्रॉंग तेवढी भूमिका मला मिळाली तर नक्कीच आवडेल. मी अजिंठामध्ये भूमिका केली आणि खूपच लर्नड एक्सपिरियन्स होता, म्हणजे खूप शिकायला मिळालं. आणि पारोविषयी ऍक्च्युली फार माहिती नाही आपल्याकडे कुठल्याच ह्याच्यात पुस्तकात किंवा कुठेच. फक्त पारो नावाची एक आदिवासी मुलगी होती तेवढाच रेफरन्स आहे. त्यामुळे अशा वेळेला जास्त कठीण असतं, कारण आपल्याकडे काही रेफरन्सेस नाही, काही माहिती नाही. पण दॅट वॉज अन एक्सपिरियन्स. म्हणजे नामोमामांकडनं जे काही पारोविषयी ऐकलं होतं किंवा त्यांच्या काव्यसमूहातून जे काही माहिती होती त्याच्यावर अवलंबूनच आम्ही सिनेमा आणि ते कॅरेक्टर केले. पण इट वॉज अन एक्सपिरियन्स. आणि अर्थात आनंदीबाईंची भूमिका मला रमा माधवमध्ये करायला मिळाली. सो या 2 भूमिका मी केल्या आहेत. पण पुढे मला इंदिरा गांधींची भूमिका करायला खूप आवडेल. म्हणजे समथिंग लाईक दॅट शुड बी मेड असं मला. कारण मराठीत खूप विमेन ओरिएंटेड बायोपिक्स नाही झाल्या, पुरुषांच्यावर खूप सिनेमे झाले. आता पण एक लोकमान्य सिनेमा नुकताच रिलीज झाला. पण आय होप की आम्हाला सुद्धा एखाद्या स्त्री प्रधान बायोपिक सिनेमात काम करायला मिळावं. मला असं वाटतं की नाही बाजीराव मस्तानीमध्ये मस्तानी मला पण आवडेल संजयला म्हणते का कॉल मराठीमध्ये होईल की मराठीमध्ये पण करू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे निकिताचा. हॅपी न्यू इयर टू ऑल. क्लासमेटचा ट्रेलर खूपच छान आहे आणि स्क्रीनवर सगळे खूप छान दिसत आहेत. इट सीम्स अ ग्रँड मूवी. तुमची केमिस्ट्री ऑन स्क्रीन मस्त आहे. ऑफ स्क्रीन तुमची केमिस्ट्री और फ्रेंडशिप कशी आहे? एकदम जोरदार, खतरनाक. सगळ्यांचे काय काय काही पॉइंट्स असतात ना असे की त्याला आपल्याला कळतं की हा इथे चुकतो, सगळ्यांना माहिती आहे. किंवा हेही माहिती की हा या ठिकाणी खूप चांगला आहे, हा या ठिकाणी खूप मोठा आहे, हा या ठिकाणी अगदी पाठी खातो, हे सगळ्यांना माहिती असतं. त्यामुळे आम्ही सगळे एकमेकांना ओळखून असल्यामुळे आम्ही नेहमी एकमेकांनी मस्करी करत असतो, मजा करत असतो, एकमेकांना सांभाळून पण तेवढं घेत असतो. मला असं वाटतं की असा एक कॉलेजमध्ये एक बॅच असेल, हे आमच्या फिल्म मधलं लाईन आहे, जी बॅच आयुष्यभर शाळेतल्या लोकांना पण आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना पण लक्षात राहते. तशी ही आमची बॅच तुम्हाला 16 जानेवारी पासून कायम स्वरूपी लक्षात राहील. आणि आम्ही सगळे कलर्स आहोत क्लासमेटच्या लोगो मध्ये. एकाही कलर शिवाय लोगो पूर्ण होऊ शकत नाही. तसंच एक बी आदमी किंवा एक बी लोक नाही गेली गँग पूर्ण होऊ शकत नाही. तर वी कॉम्प्लिमेंट इच अदर. मला खूप मजा येते. म्हणजे आता निर्जाचा प्रश्न आहे. निर्जाचा प्रश्न घेऊया. ऍक्च्युली हाय टीम, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सर्वांनी तुमच्या कॉलेजच्या वेळेचा एखादा मेमोरेबल इन्सिडेंट शेअर करा ना. कॉलेजचे मेमोरेबल कॉलेजचं नाव, माझं कॉलेजचं नाव पुण्याचं SP कॉलेज. तो ह्याच्यातला पुरुषोत्तम करंडकमध्ये भाग घेतला तेव्हा इंटरेस्टिंग. तो एक किस्सा आहे की 11वी 12वी मी माझं कॉलेज नित्य नेमानं अटेंड केलं. सगळे लेक्चर्सला बसलो. पण FY पासून मी मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. म्हणजे 12वी पासूनच ऍक्च्युली अग्निहोत्र मध्ये काम करायला सुरुवात केली. मग एकांकिका स्पर्धा पण साईड बाय साईड झाल्या होत्या. तर FY, SY आणि TY हे 3ही वर्ष माझं 0% अटेंडन्स होतं कॉलेजमध्ये. माझ्या घरी एक लेटर आलं होतं कॉलेजकडनं की प्राध्यापकांनी पाठवलेलं की तुमच्या मुलाचं 0% हे अटेंडन्स आहे. तर असं अटेंडन्स 0% अटेंडन्स आहे.
तर एकदा मी जायचं म्हणून इंग्लिशच्या लेक्चरला जाऊन बसलो, तर आमच्या सरांनी पहिल्यांदा ओळखच दिली नाही मला अजिबात. त्यांनी बघितलं पण नाही. मी जाऊन बसलो, मी पुस्तक उघडलं, तेवढ्यात सर उभे राहिले, 2-3 टीचर आणखी आल्या, शेजारच्या क्लासचे स्टुडंट आले आणि सगळ्यांनी उभारून माझ्यासाठी टाळ्या वाजवा. आलेले आहेत यांच्यासाठी टाळ्या वाजवा, त्यांचे आई बाबा खूप कष्ट करून पैसे भरतात आणि हे एकदा लेक्चरला येतात वर्षातून, टाळ्या वाजवा. आम्हाला खूप सबमिशन असायचं आर्किटेक्चरचं. तर बऱ्याच वेळेस असं व्हायचं की जेव्हा कॉलेजमध्ये फंक्शन असायचे डान्स वगैरे, तर मी सबमिशन थोडं साईडला ठेवून मी माझं याकडे लक्ष जास्त असायचं. त्यामुळे सरांनाही माहिती असायचं की सबमिशन आहे, तर माझी लावून तिथं काही करणार असेल तिथं त्याला तिकडे लक्ष देईल, की त्याला चांगल्यावर सबमिशन देईल. तर माझं ते काठवणी सगळ्यांना माहिती होती की काय करणार आहे. आणि परीक्षेचा फंडा क्लिअर होता तुझा. माझं कम्प्लीट असायचं, माझं मी वेळ घ्यायचे माझं सगळं सबमिशन कम्प्लीट असायचं. माझं कॉलेज 11वी 12वी मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते आणि मी जरा ऍडमिशन झाल्यानंतर एक 3-4 दिवसांनी उशिरा गेले होते फर्स्ट डे ऑफ माय कॉलेज. आणि जॉबचं लेक्चर, आणि मला आठवतं की एव्हरीबडी वॉज वेटिंग की सोनाली कुलकर्णी कोण आहे, कारण फर्ग्युसनला काही काळापूर्वी सिनियर सोनाली कुलकर्णी पण होत्या आणि त्या सेम प्रोफेसरनी त्यांनाही शिकवलेलं होतं. सो एव्हरीबडी सोनाली कुलकर्णी पदक काय म्हणजे, सो एव्हरीबडी वॉज वेटिंग. मी फायनली गेले 3-4 दिवस सोनाली कुलकर्णी कोणीच येत नाही अटेंडन्स घेता. फायनली आले आणि त्यांचं काय काही डिसअपॉइंटमेंट तोपर्यंत मी जगात काय केलं नव्हतं, कोणीच ओळखत नाही. अरे या सोनाली कुलकर्णी आहेत का तुम्ही? अरे भारी डोळे कशी झाली, असं सगळं सुरू झालं. तर ही माझी आठवण आहे. माझा आमचा एक गमतीशीर किस्सा, मी रुपाल कॉलेजमध्ये शिकलो. माझ्या कॉलेजमध्ये खूप कलाकार मंडळी आहेत, आदिल मांजरेकर, सुमित राघवन, आदेशची बायको सुचित्रा, कौशल इनामदार, शिल्पा पै, अजित परब, असे अनेक आर्टिस्ट मंडळींचा आमचा ग्रुप होता. एकदा काय झालं की आम्ही यातली कोण कोण माझ्या बरोबर होते ते मी नावं नाही सांगत, पण आम्ही एका स्पर्धा जिंकलो आणि आम्ही असं ठरवलं की आज रात्री आपण कुठेतरी राहूया कोणाच्या तरी घरी आणि फुल धर्तींग करूया, धमाल करूया. आणि घरी सांगितलं की असं ते आम्ही पार्टीसाठी म्हणून राहतो. मग आम्ही सगळ्यांनी आपापल्या घरी वेगवेगळ्या लोकांची नावं घेतली आम्ही आणि खूप दंगा गेला. रात्री पावभाजी खाल्ली, ज्यूस प्यायला होत्या, दादाची दिशा ब्रिजवरती काय आणि रात्री 12-12:30 वाजता सगळं खाऊन पिऊन जरा शिवाजी पार्कला जाऊन बसलो. तिकडे 2 वाजता 1-1-1:30 वाजता गप्पा मारत असताना पोलीस आले. म्हणजे काय रे कुठे राहतात म्हणून, आम्ही इथेच राहतो, चला तुला घरी चालू. मग आम्हाला घरी चालू का, तर त्याच्या विचाराने बाहेर राहायचं कोणा घरी आपण असं एकमेकांना विचारलं. आणि तेव्हा रिअलाइज झालं की कोणाच्याच घरी कोणीच सांगितलं नव्हतं की आम्ही येणार आहोत. त्यामुळे सगळे रस्त्यावर होते. आणि अरे पण तुझ्या घरी जायचं होतं ना, मी कधी म्हटलं, मी तर तुझ्या घरी सांगितलं. असं झाल्यानंतर मग शेवटी आम्ही 2-2:30 वाजता कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजचा गेट बंद असतो, त्याच्यावर चढलो आणि दुसरी जागाच माहिती नव्हती आणि गवतात जाऊन झोपलो. आणि सकाळ सकाळ मुलं आम्हाला दिसली 7 वाजता वगैरे कॉलेजला आम्ही आणि लाईट गेली. आता आपण फायनली शेवटचा क्वेश्चन घेतोय. अंगात पडले होते का? हो कॉलेजमध्ये आपण सगळे. हो हा खूप ठीक आहे. तुला बरं दिसलाय आता त्याचं लग्न झालंय. विषय कट. एकच हो एकच.
मी पण प्रेमात पडलो. आता तिचं लग्न झालंय पण मी पण माझ्यावरती पण सेम मी पण पडलेलो. आता तिचं लग्न व्हावं. हे सगळं बघते ती आहेच रिकामे कळलेलं लक्षात ठेव तुझ्या मैत्रिणीला. पल्लवी खरं सांगा. पल्लवी खरं सांग. पल्लवी कॉलेजमध्ये असताना अशा 8-8 दिवसांनी क्रश व्हायचं पण कॉलेजमध्ये मला कोणी आवडलं नव्हतं एवढं. पण आम्हाला जेव्हा आमच्या नाचा कॉलेजमध्ये व्हायचं तेव्हा कोरिओग्राफर आला होता, मुंबईचा होता आणि तिथंच होता, तर तो मला आवडला. पण प्रेमात वगैरे नाही असंच क्रश. ओके, आता आपण शेवटचा राऊंड अप घेतोय. हँगआउट संपतोय. तर कोणाला काही व्हिडिओ कॉलिंग मध्ये एखादा प्रश्न विचारला, खूप जणांना विचारायचा. ओके, आपण सेजल पासून सुरुवात करूया. सेजल माईक अनम्यूट कर आणि प्रश्न. हाय. तुम्ही सर्वजण क्लासमेट्स मधला एक एक डायलॉग तुमचा बोलून दाखवा ना. मोस्टली सिद्धार्थ दादा त्याने आवडलं ना असा एक डायलॉग आहे. तुला आवडलं ना? तुला आवडलं. माझा दुसरा एक डायलॉग आहे जो पण मला आवडतो की जो मी अप्पूला म्हणतो, लोहा गरम है और तू भी बेशरम है. सर्वांनी बोलायचा एक एक डायलॉग त्यांचा म्हणजे असेल. माझा काय तोच नवीन एक झाला दर्जा, दुसरा झाला स्मॉल आहे, दुसरा झाला हॉस्टेल आपलं घर आणि तू आपला भाऊ. जो कोणी तुला त्रास देईल त्याची आपण सगळे मिळून घेऊ. माझा एक डायलॉग आहे, स्विमर आहे, कुठल्याही पाण्यात पडलो तरी पोहायचं कसं हे जमतं मला. मी एक रोमॅन्टिक डायलॉग म्हणणार आणि आपण सत्ताला बघू. इमॅजिन करा मी सत्ताकडे बघते, डोळ्यात डोळे घालून, चष्मा लावला असेल तरी. मी आयुष्यात जेव्हा जेव्हा स्वतःकडे पाहिलं तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा माझा एक डायलॉग आहे, एखादी गोष्ट करायची आहे ना स्वतः जगाला दाखवण्यासाठी. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. सचिनचा. सचिन. हॅलो. हा अंकुशा, ऍक्च्युली मला एक सांगायचं होतं की मी ऍस्पायरिंग ऍक्टर आहे. ऍक्च्युली मी फॉलो करतो तुम्हाला सगळ्यांना टोटल येतं. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मला ऍज अ ऍक्टिंग दिवसेंदिवस कसं इम्प्रूव्ह करायला हवं, काही सांगू शकतील मार्गदर्शन त्या बाबतीत? ऍक्टिंग साठी काही टिप्स म्हणजे मार्गदर्शन एक प्रमाणे की काय काय केलं की कशा पद्धतीने डिफरंट रोल्स हँडल, हाऊ टू कॅरेक्टर होल्डिंग कॅरेक्टर, हे महत्वाचं असतं एखाद्या याला. तर तू कशा पद्धतीने होऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर खूप मोठं आहे, पण मला एवढं नक्की सांगू असं वाटेल, काहीही काम करशील जगात प्रामाणिकपणे कर, मनापासून कर, ते नक्की सक्सेसफुल होतं. हा फंडा मी आज पण आयुष्यावर वापरलेला आहे. स्वतःसाठी करा, मनापासून करा, प्रेमाने करा, दुसऱ्याला त्रास होईल असं अजिबात करू नका, तुम्ही ऑलवेज सक्सेसफुल. आता पुढचा प्रश्न आहे प्रसादचा. आपण प्रसादकडे वळूया. सचिन माईक म्यूट कर. प्रसाद, तुमच्याकडे प्रश्न आहे का? ओके, नाही, प्रसादकडे आता काही प्रश्न नाही आपण आहे. ओके, प्रसाद. हॅलो. आवाज येत? हा, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की आजकाल आपले काही तुमचा जो ही फिल्म आहे ती मल्याळम पिक्चरचा रिमेक आहे का?
पुन्हा एकदा प्रश्न घे. ही तुमची जी फिल्म आहे क्लासमेट्स, हा मल्याळम फिल्मचा रिमेक आहे का? हो 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 हो, पण याला रिमेक म्हणू नको, त्या गोष्टीवरनं ही मराठी रिमेक म्हणजे कट टू कट आहे तसं तर तसं इन्स्पिरेशन इज द राईट वर्ड. पण एक चांगली गोष्ट. नेक्स्ट मानसी, तुला काही क्वेश्चन आहे? मला तो डायलॉग ऐकायचा होता सई तामणकरचा, चड्डीत राहायचं, चड्डीत, कळलं? तू आमची सई तामणकर सकता. पण ती नाही आली आहे, जाऊ दे, तिला माझ्या सांगा, मी तिला खूप मिस करतेय अँड आय लव्ह हर सो मच. आम्ही सगळे चहा प्यायला जाणार आहोत सईने बनवलेला. सो आता जस्ट तुम्ही 16 जानेवारीला नक्की थिएटर. अक्षय, तुला काही क्वेश्चन आहे? हॅलो, मला सोनालीला एक प्रश्न विचारायचा होता. तू या फिल्म मध्ये क्लासिक डान्सफॉर्म केलाय, भरतनाट्यम पण केलेलं आहे, कसा होता फुलवा सोबतचा एक्सपिरियन्स कसा होता? फुलवाने खूप छान फुलवलाय हा डान्स. खूप ऍक्च्युली हा भरतनाट्यम नाहीये, भरतनाट्यम आणि कथ्थकचं फ्युजन आहे. एक कुठला तरी क्लासिकल फॉर्म न करता आम्ही सगळे जेवढे पॉप्युलर फॉर्म ते फ्युजन म्हणून केलं. आणि मी फर्स्ट टाइम क्लासिकल डान्स या फिल्मच्या माध्यमातून शिकते किंवा करते स्क्रीनवर. आणि आय थिंक हे पहिल्यांदा घडतंय की मराठी सिनेमात हिरोईनची एंट्री एका इन्स्ट्रुमेंटल फील करून. याच्या आधी खेळमंडळामध्ये नटरंगमध्ये माझी एंट्री होती, पण क्लासिकल डान्स फॉर्म म्हणून फर्स्ट टाइम करतोय. आणि यूथ पर्यंत क्लासिकल डान्स फॉर्म पण पोहोचावा अशी क्लासमेट्सच्या माध्यमातून अशी इच्छा आहे. सो मला खूप 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 छान वाटलं, खूप वेगळा प्रयोग होता. सो आय थिंक मित्रांनो इकडे बघा, रेडी. आम्ही तुमच्यासोबत सेल्फी घेतलाय आणि ते सगळ्यांचे आता याची कशी बारीक आहे. हा, सगळ्यांनी आपापला हात वर करा आणि आम्हाला आता तर आमची क्लासमेट्सची साईन आहे. प्रॉमिस 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 दिसतंय सगळ्यांना? ओके, सो 1 2 3. थँक्यू. ओके, आता आपण सगळीजण सचिन. ओके, फायनल क्विक क्वेश्चन. हॅलो, हा, मला एक लास्ट असं इतका मस्त आपला हँगआउट झाला होता, सगळी खूप मजा आली सगळ्यांना इंटरॅक्ट करून. मला एक कोड एकदम मस्त होता, जे लेटेस्ट आपलं सॉन्ग रिलीज झालंय, सावर रे रोमॅन्टिक. इट्स अ ब्लिसफुल सॉन्ग. सगळ्यांनी प्लीज गाणार ते एक रोमॅन्टिक सॉन्ग. अवघड गाणं आहे गायला. ओके गाईज, सध्या तरी सावरने ही लोक शिकतात, पण तुमच्यासाठी आम्हाला एक सांगायला नक्की आवडेल. तुम्ही जे यादीला हे गाणं ऐकलेलं आहे, सिद्धार्थने केलेलं कुठलं गाणं आहे, त्या गाण्याचं अनप्लग तुम्हाला राष्ट्रीय मराठीवर पाहायला मिळणार आहे. ते नक्की पहा, ते तुम्हाला खूप आवडेल. आणि 16 जानेवारीला चित्रपट पाहायला जा यादी अशा सगळं तुम्हाला सांगतील. सो नाव जस्ट वी आर रॅपिंग अप. आज संध्याकाळी 8 वाजता आम्ही क्लासमेटचं तिसरं ट्रेलर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, युट्यूब वरती पोहोचवतोय. तर ते सुद्धा बघायला विसरू नका. ते तिसरे ट्रेलर आणखी वेगळं काहीतरी असणार आहे. आम्ही तुम्हाला आणखी वेगळं काहीतरी सांगणार. तर ते नक्की पहा. ऑल द बेस्ट. विश यू ऑल द बेस्ट. We will rock on 16.